जय स्वागत आहे आपलं गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या पूर्ण ह्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आदिवासी जी काही विशेष पद भरती आहे, तर त्या विशेष पद भरती म्हणजे 12,500 विशेष पद भरती संदर्भात कार्यवाही सध्या बघा ह्या ठिकाणी होताना दिसून येत नाही। कारण म्हणजे ह्या ठिकाणी जे काही आदिवासी विशेष पद भरती संदर्भात आणि बोगस आदिवासी संदर्भात एक महत्त्वाची सध्या अपडेट आहे। तर आपल्याला माहिती आहे की सध्या राष्ट्रीय अनुसूचित आयोगाच्या वतीने बोगस आदिवासींनी जे काही नोकऱ्या सध्या बघा ओरिजिनल आदिवासीच्या म्हणजे खऱ्या आदिवासींच्या नोकऱ्या बळकावल्या होत्या, तर त्यांच्यावरती कार्यवाहीचे जे काही निर्देश असेल तर ते निर्देश सध्या बघा ह्या ठिकाणी जाहीर केलेले आहे, जेणेकरून त्यांना जे काही बोगस आदिवासी जे आहे ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सध्या बघा आतापर्यंत नाही, तर असे जे काही लागलेले सध्या बघा कर्मचारी असेल तर त्यांच्यावरती कार्यवाहीला सध्या सुरुवात झालेली आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी जे काही लोकसत्ता पेपरमध्ये न्यूज देखील आलेली आहे की 1779 कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांची आदिवासी प्रमाणपत्रे बोगस, बरोबर। तर राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या कारवाईची सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे। म्हणजे जे काही या ठिकाणी एवढे सध्या आदिवासी कर्मचारी इथं आपल्याला पाहायला मिळत आहे, तर प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये बघा ह्यापेक्षा जास्त जे काही बोगस आदिवासी कर्मचारी जे आहे तर ते सध्या बघा इथं पाहायला मिळत आहे। त्या अनुषंगाने ही न्यूज होती। तर ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे सविस्तर, तर बोगस आदिवासी प्रमाणपत्रावर सन 2021 ते 23 या काळात 1779 उमेदवारांनी नोकऱ्या पटकावल्या असून ते आज सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे। त्यांना बोगस जात प्रमाणपत्रावर नोकऱ्या पटकावण्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे। राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने या संबंधीचा अहवाल नुकताच बघा इथं सादर केलेला आहे। कारण हे जे काही बोगस प्रकरण आहे तर ह्याच्यावरती बऱ्याच दिवसापासून बऱ्याच कालावधीपासून सध्या बघा काम सुरू होतं आणि त्या अनुषंगाने जे काही अनुसूचित जमाती आयोगाने सध्या बघा संबंधित जो अहवाल आहे तर तो अहवाल नुकताच सध्या सादर करण्यात आले आहे आणि अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या ज्या सूचना आहेत तर ते राज्य सरकारला सध्या बघा इथे देण्यात आलेले आहे। आयोगाच्या सदस्यांनी मागील आठवड्याभरात राज्याचा दौरा केला होता आणि या दौऱ्यादरम्यान जानेवारी 2021 ते डिसेंबर या कालावधीत बघा आदिवासींच्या राखीव जागांवर झालेल्या भरतीचा आढावा या ठिकाणी घेण्यात आला आहे। त्या अनुषंगाने भरतीत झालेले जे काही 27,843 कर्मचाऱ्यांची प्रमाणपत्रे तपासण्यात आली आणि त्यातील 1,779 कर्मचाऱ्यांची प्रमाणपत्रे बोगस असल्याचे आढळलेले आहे। फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या ज्या सूचना आहेत तर त्या सरकारला दिल्याची माहिती आयोगाचे सदस्य निरुपम या ठिकाणी चाकमा सर आहे तर त्यांनी सध्या बघा दिलेली आहे। म्हणजे ही जी कार्यवाही आहे तर बरेच दिवसापासून सध्या बघा त्या ठिकाणी पडताळणी होत होती, त्याच्यामध्ये जवळपास 27,843 कर्मचाऱ्यांची प्रमाणपत्रे तपासण्यात आली आणि त्याच्यात 1,000 म्हणजे या ठिकाणी 1779 जी कर्मचारी आहे तर त्यांची प्रमाणपत्र ही बोगस असल्याचे सध्या बघा समजलेलं आहे। तर त्या अनुषंगाने सध्या कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या बघा करण्यासंदर्भात त्या सूचना देखील देण्यात आल्या आहे। तसंच शैक्षणिक जे प्रवेशासाठी 3,307 जात प्रमाणपत्रे ही बोगस आहे अशा पद्धतीने सध्या बघा त्यांना आढळलेलं आहे। कारण शासकीय नोकरीतच नाही तर उच्च शिक्षणातही खोटे प्रमाणपत्र सापडलेली आहे। म्हणजे किती या ठिकाणी बघा जे काही बोगस आदिवासी असेल बोगस प्रमाणपत्र सादर करून शैक्षणिक प्रवेश देखील सध्या घेतलेले आहे ते देखील सध्या इथं सापडलेले आहे आणि अशी माहिती सध्या बघा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। म्हणजे इथे जर बघितलं तर प्रवेशासाठी 95,419 विद्यार्थी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र तपासले असता त्यातील 3,707 विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र बोगस आहेत अशी देखील माहिती सध्या बघा इथं देण्यात आलेली आहे। तसंच जे काही कार्यवाही संदर्भात इथे स्टेटमेंट आहे, जे काही अध्यक्ष आहे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग अंतरसिंह आर्या साहेब, तर ते काय त्यांनी बघा इथं स्टेटमेंट दिलं आहे, आदिवासी बांधवांना त्याच्या हक्कापासून वंचित ठेवता कामा नये यासाठी आयोगाने प्रयत्न असून त्या अंतर्गत सरकारला या संदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहे। तसंच बघा इथे आदिवासी विकास मंत्री उईके साहेबांनी देखील स्टेटमेंट आहे, तर त्याच्यामध्ये बोगस प्रमाणपत्रासंदर्भात आयोगाने दिलेल्या माहितीनुसार सर्व विभागाकडून माहिती मागवण्यात येईल, या माहितीनुसार अभ्यास करून पुढील कार्यवाही करण्यात येईल अशा पद्धतीने सध्या बघा स्टेटमेंट देखील इथं देण्यात आलं आहे। म्हणजे जे काही आदिवासी बोगस आदिवासी जे आहे तर त्यांच्यावरती कार्यवाही असेल तर त्या कार्यवाही नक्कीच या ठिकाणी बघा सुरुवात होईल। त्या अनुषंगाने जे काही 1779 कर्मचारी आहे सरकारी कर्मचारी आदिवासी प्रमाणपत्रे बोगस असल्याचं या ठिकाणी निष्पन्न झालं आहे आणि त्यानुसार राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने कारवाईच्या ज्या काही सूचना आहेत तर त्या कारवाईच्या सूचना सध्या बघा इथं देण्यात आल्या आहेत। तर जेणेकरून हे जे एवढे जर सध्या बघा एका डिपार्टमेंटमध्ये जर आपल्याला एवढी संख्या दिसते तर अजून किती असेल त्याचा काही अंदाज नाही। त्यानुसारच आपल्याला जी काही पदभरती आहे
500 विशेष पद भरती, तर ती पद भरती देखील सध्या बघा ह्याच्यामुळे सध्या रखडलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। 12,500 पद भरती जर इथं झाली विशेष आदिवासींची, तर याच्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटला बघा एवढे जे काही पदं आहेत तर हे एवढे पदे भरले जाऊ शकतात। आणि जे काही बेरोजगार सुशिक्षित बांधव आहे, आदिवासी बांधव, एस टी प्रवर्गाचे जे ओरिजिनल सध्या एस टी कॅन्डिडेट आहे त्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे, जात प्रमाणपत्र आहे, संपूर्ण जे काही डॉक्युमेंट असेल तर ते त्यांच्याकडे आहे, तर अशा उमेदवारांना इथे बघा नोकरीची संधी मिळू शकते। त्या अनुषंगाने राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाची जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या बघा सुरुवात झाली आहे। तर हे आपल्यासाठी जे काही एस टी बांधव आहे, आदिवासी बांधव आहे, तर त्यांच्यासाठी ही जी सकारात्मक सध्या बघा न्यूज इथं आलेली आहे, जेणेकरून जास्तीत जास्त पदं जी आहे तर ती पदं बघा या ठिकाणी बरखास्त होऊन जे काही बोगस आदिवासी असेल तर ते न भरता जे ओरिजिनल आदिवासी असेल, ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल, बरोबर, जात वैधता प्रमाणपत्र असेल, तर अशाच उमेदवाराकडून सध्या पदभरती ही झाली पाहिजे। त्या अनुषंगाने सध्या इथे जो काही पाठपुरावा असेल तर तो पाठपुरावा आणि कार्यवाही संदर्भात इथं सूचना बघा देण्यात आल्या आहे। आता नेमकं ह्या ठिकाणी राज्य सरकार आहे, तर ते राज्य सरकार आता कशा पद्धतीने पुढची जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या करतं, तर त्यानुसार सध्या बघणे गरजेचं आहे। सध्या तरी ह्या ठिकाणी जे काही अनुसूचित जमाती आयोग आहे तर त्यांनी अहवाल नुकताच ह्या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे। त्याच्यानुसार पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही निश्चित ह्या ठिकाणी होईल। तर सध्या तरी ही महत्त्वाची बघा बातमी या ठिकाणी आलेली आहे। तर असे जे काही असेल तर त्या संदर्भात बघा लवकरात लवकर जी कार्यवाही असेल तर ती कार्यवाही मे बी इथं होईल। तर सध्या ही एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या लेटेस्ट जे काही अपडेट असेल तर ते तुमच्यापर्यंत व्हिडिओ आपण पोचवू। तर सध्या महत्त्वाची अपडेट होती, तर जशी पुढील अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।